पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानशक्तिं समारूढां तत्त्वमाला विभूषितां मुक्तिमुक्तिं प्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपराम्। वंदे गुरु परंपरा। वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः। प्रणवः सर्ववेदेषु शब्दाख्ये पौरुषं दृशु। पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ। जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु। सद्गुरुनाथ महाराज की जय। आठ आणि 9 नंबरचा श्लोक आज आपण घेण्याचा प्रयत्न करूया. काल आपण बघितलं होतं आणि सगळे भूत माझ्या ठिकाणी आहेत आणि सर्व भूत मात्रांची उत्पत्ती दोन प्रकारच्या प्रकृतींमधून मी केलेली आहे. मी परमात्मा आहे आणि मी सृष्टी करता आहे, उत्पत्ती करता आहे, लय करता आहे. कर्ता शब्दाचा अर्थात उत्पत्ती करणे. अहम कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. कसं एतद्योनिनी. कालच्या विषयात कालचा विषय सुरू आहे. आतापर्यंत सांगितलं की अपरा आणि परा प्रकृती यांनी जगदोत्पत्ती झालेली आहे. पण ह्या दोन्हीही माझ्या अधिष्ठानावर. अपरा जगदोत्पत्तीला कारणीभूत आहे हे समजू शकतो, पण परा सुद्धा जगदोत्पत्तीला कारणीभूत आहे हे जेव्हा म्हणतात त्यावेळेला समजणाऱ्याला थोडासा संभ्रम निर्माण होतो. पण ह्यात महत्वाचा भाग आहे, माझ्या सत्तेवर या दोन्ही आहेत. अपरा आणि परा ह्या दोन शक्ती आहेत, या माझ्या सत्तेवर. म्हणून आज श्लोक आवर्जून म्हटलाय ज्ञानशक्तीम समारूढा. शक्तीचा विषय आहे
म्हणून सद्गुरूंबद्दलचं जे वर्णन आहे ते शक्तीच्या अनुषंगिक केलेलं गुरुगीतेतलं वर्णन आहे. या भूतांची निर्मिती मी केली आहे. भवंती भावाभूतानी. जे होतात, जे आहे असं वाटतं त्यांना भूत असं म्हणतात. मातीच्या गोळ्यापासून घट तयार झाला. घट तयार होण्यापूर्वी घट नव्हता का? याचं उत्तर नाही असं आहे. पण शास्त्र सांगतं की कारण असेल तर कार्य आहे. फक्त ते कार्य उघड आहे की अध्यावृत आहे एवढाच भाग आहे. पुन्हा आपण मुद्द्यावर येऊ की मृत्तिका आधीपासून आहे, माती आधीपासून आहे, घट भले नंतर झाला, पण घट हा खऱ्या अर्थाने घट नसून त्यात माती अनुस्यूत आहे. घट हा खऱ्या अर्थाने घट नसून त्या घटामध्ये मातीच अनुस्यूत आहे. दुसरं त्याच्यामध्ये काही नाहीच आहे. घटामध्ये मातीशिवाय त्या घटात अन्य काहीच नाही. याचा अर्थ आकार येण्यापूर्वी मातीच होती आणि आकारानंतरही मातीच आहे. म्हणजे घटातली जी माती आहे ती घट निर्मिती पूर्वी सुद्धा तिचा अभाव नव्हता आणि घट निर्मिती नंतरही तिचा अभाव नाही. घटाला प्रागभाव आहे, मृत्तिकेला प्रागभाव नाही. पुन्हा काही जणांना विषय थोडासा जड वाटला होता. आता थोडं थोडं शास्त्र जरी सांगायचा प्रयत्न केला, किती सोप्या भाषेत सांगितलं, थोडं ना थोडं तर शास्त्र आम्हाला पचनी पडवूनच घ्यावं लागेल. ज्यांचा पंचदशीचा अभ्यास झालाय त्याला अभिन्न निमित्त पादान कारण सांगताना आणि ऐकताना काहीच वाटत नाही. पण ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांना मात्र काल असं सारखं वाटत होतं की हे आपल्याला कसं कळणार. अशी कोणतीच गोष्ट नाही की जी कळू शकत नाही. आणि शास्त्र हे आत्मतत्व सहज उपलब्ध करून देण्यासाठी, पुन्हा बोलतो, शास्त्र हे आत्मतत्व सहज उपलब्ध आहे हे सांगण्यासाठी आहे. आत्मतत्व बघण्याची सहज दृष्टी शास्त्र देत. शास्त्रामधून ही सहज दृष्टी प्राप्त होते. शास्त्र आम्हाला अत्यंत उपकारक आहे आणि अतिशय उपकारक आहे. शास्त्राची उपकारिकता जर आम्हाला कळली तर शास्त्राभ्यास करताना कंटाळा येणार नाही, त्रास वाटणार नाही. शास्त्र डोक्यात असावं, शास्त्र डोक्यात चढू नये. डोक्यात चढलं की मी शास्त्रीय होतो, पण डोक्यात असलं तर मी आत्मरूप होतो. मला आत्मरूप व्हायचंय, मला शास्त्री व्हायचं नाही, मला विद्वान व्हायचं, मला पंडित व्हायचं नाही. मी ब्रह्मरूप आहे एवढंच मला जाणून घ्यायचंय आणि तेही सहजतेतून. एकदा जाणलं की त्या जाणण्याला सुद्धा सहजता आहे. भवंती इति भूतात. भूत कोणाला म्हणतात? जे होतात त्यांना भूत म्हणतात. जे आहेत त्यांना भूत म्हणतात. जन्मतः ज्यांची सत्ता सुरू होते त्याला भूत म्हणतात. या जगाची निर्मिती करताना पहिल्यांदा ब्रह्मदेव आणि तिथून मुंगीपर्यंत सगळ्यांची उत्पत्ती त्या ब्रह्मदेवांनी केली आहे. अपरा प्रकृती जडात्मक आहे, पराप्रकृती चेतनात्मक आहे. असं असलं तरी त्या चेतनाला चेतनत्व हे अधिष्ठान तत्वापासून आलं आहे, ब्रह्मतत्वापासून आलं आहे आणि ते तत्व मी आहे असं भगवंत या ठिकाणी सांग. पहिल्या चरणामध्ये भगवंत सांगतात आहे की या विश्व निर्मितीसाठी अपरा आणि परा या दोन शक्ती
अत्यंत उपयुक्त आहेत. तैत्तिरीय उपनिषदातही सांगितलंय, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ते यत प्रयद्भिन संविशंसिती. तैत्तिरीय उपनिषदात भगवंतांनी सांगितलंय. आणि म्हणून भगवंत सांगतात की या जगात मी उपादान कारण आहे आणि या जगाचा मीच निमित्त कारण आहे. दोन तीन प्रकार आहे याच्यामध्ये, बोलण्याचे, सांगण्याचे. म्हणून पुन्हा त्या दोन प्रकारांना उद्घृत करतो. आपल्याला जर आपलं घर बांधायचं असेल तर आपण काय करतो? आपल्या घराला लागणारं जे मटेरियल आहे, गिट्टी, रेती, लोखंड इत्यादी, हे सगळं आजूबाजूच्या कुठल्या तरी रिकाम्या प्लॉट मध्ये ठेवतो किंवा रस्त्याच्या बाजूला लावतो आणि नंतर त्या मटेरियल मधून आपल्या घराचं बांधकाम करतो, कन्स्ट्रक्शन करतो. सगळ्यांना मान्य आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की माझ्या प्लॉटच्या व्यतिरिक्त जागेमध्ये मी घर बांधायला लागणारं सामान ठेवतो. स्पष्ट झाला? काल जड झालं म्हणणाऱ्यांकरता हे थोडस स्पष्ट देतो आहे की मला जो प्लॉट कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्याच्या आजूबाजूला मी सामान ठेवतो आहे. पलीकडे सामान प्लॉटच्या बाहेर ठेवतो, रस्त्याच्या कडेला म्हणा, आजूबाजूच्या रिकाम्या प्लॉट्सला म्हणा. पण माझा जो प्लॉट आहे ज्याच्यावर बांधकाम करायचं त्याच्यावर मी सामान नाही ठेवत, कारण तिथे मला गड्ड्या करायचा आहे, तिथे मला पुष्कळ काम करायचं. प्रश्न असा मांडलेला आहे, प्रश्न असा मांडला आहे की भगवंताला ब्रह्मांडाची रचना करायची होती. ब्रह्मांडाची रचना करत असताना लागणारं जे मटेरियल आहे ते भगवंत ब्रह्मांडाच्या बाहेर ठेवेल की नाही? आणि ब्रह्मांडाच्या बाहेर काही असेल तर मग त्याला ब्रह्मांड कसं म्हणायचं? त्याचं मर्यादित होऊन गेलं. ब्रह्मांडाच्या बाहेर जर काहीच नाहीये तर मटेरियल कुठे ठेवलं? जगदोत्पत्तीचं. एवढं मोठं जग निर्माण झालंय. हे सगळं निर्माण झालेल्या जगाचं मटेरियल ब्रह्मांडाच्या बाहेर ठेवावं लागेल, तेव्हा ब्रह्मांड बांधता येईल. आणि आता आपल्याला हे पटतं की ब्रह्मांड जर बांधायचं असेल तर मटेरियल ब्रह्मांडाच्या बाहेर ठेवावं लागतं आणि ब्रह्मांडाच्या बाहेर तर काही नाहीच आहे. मग भगवंतानी ब्रह्मांडाची रचना कशी केली? आणि आता याचं उत्तर मिळतं, रज्जूवर ज्याप्रमाणे सर्प भासला त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर ब्रह्मांडाचा भास झाला. ब्रह्मांड हे ब्रह्मस्वरूपावर भासलाय. नीट लक्षात ठेवा, सोपं करून सांगण्याचा प्रयत्न कर. याचा अर्थ असा की ब्रह्मांड हा भास आहे आणि म्हणून कोळ्याचं उदाहरण दिलं की मटेरियली कोळ्याच्या पोटातच होतं आणि जाळही कोळच बांधत होता. म्हणजे कोळीच उपादान कारणही आहे आणि निमित्त कारणही. घट तयार करत असताना माती हे उपादान कारण आहे आणि कुंभार हे निमित्त कारण आहे. पण कोळ्याचं घरट बांधत असताना कोळीच निमित्त कारण आहे, कोळीच उपादान कारण आहे आणि हे दोनही कारण एकमेकांपासून भिन्न नसल्यामुळे ईश्वरच अभिन्न निमित्तोपादान कारण आहे ब्रह्मांडाच्या कोळीच अभिन्न निमित्तोपादान कारण आहे कोळ्याच्या घरट्याकर.
अप्रतिम शरीरापासून, उत्कृष्ट शरीरापासून, निकृष्ट शरीरापर्यंत, हलक्या शरीरापर्यंत जी जी काही निर्मिती केलेली आहे, जे जे काही भूत मात्र निर्माण झालेले आहे, ते सगळे भगवंतानी आपल्या अपरा आणि परा प्रकृतीच्या माध्यमातून केले. म्हणून ब्रह्मस्वरूपामधूनच म्हणजे ईश्वराने विश्व निर्माण केलं. म्हणून ते विश्व लय त्याच्यातच पावतं. प्रकृतीमध्ये स्वतःची जनन शक्ती नाहीये, निर्मितीची शक्ती प्रकृतीमध्ये नाहीये. भगवंताशिवाय अपरा आणि परा दोनही शक्ती विश्व निर्मिती करू शकत नाही. आणि म्हणून एकाला मलिन माया असं म्हणतात आणि एकाला शुद्ध माया असं म्हणतात. मलिन मायेला अविद्या असं म्हणतात, शुद्ध मायेला विद्या असं म्हणतात. म्हणून अविद्या नाहीशी झाली पाहिजे विद्येनी, पण विद्या सुद्धा संपली पाहिजे, त्याच्याशिवाय ब्रह्मस्वरूप प्राप्त होत नाही. म्हणून विद्यामच अविद्यायामच ईशोपनिषद ईशावास्यामध्ये मंत्र आहे. विद्यामच अविद्यायाम, अविद्या मृत्युम तीर्थवा विद्या मृतमश्नुते. एका ठिकाणी संभूती आणि असंभूती म्हटलंय, त्याचा आपण उद्याला म्हणजे सोमवारी उपयोग घेऊ. विद्यामच अविद्यायामच या दोनही त्याच्या सत्तेवर कार्य करतात आणि ती जी सत्ता आहे ती मी आहे. म्हणून अविद्या आणि विद्या दोन्हीही माझ्या स्वाधीन आहे. अपरा आणि परा दोन्हीही माझ्या स्वाधीन आहे. म्हणून मायेवर माझं नियंत्रण आहे, माझं नियमन आहे. मायेवर माझं नियमन आहे. मी या सगळ्या विश्वाचा नियामक आहे. आणि जो नियामक असतो त्याला परमेश्वर असं म्हणतात. जादूगार ज्याप्रमाणे जादूचं एक विश्व तयार करतो, तसं भगवंतानी ब्रह्मांड तयार केलेलं आहे. म्हणून म्हणतात स इक्षत स कामयत. म्हणून जेवढी काही बहुरूप दिसतात, इंद्रो मायाभी पुरुरूपम ईर्यते. या ठिकाणी परमेश्वर असा अर्थ आहे आणि तो बहुरूपाला प्राप्त होतो. आणि असा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला प्रत्यक्षात मी विश्वाची निर्मिती जरी करत नसलो तरी माझ्या शक्तीवर विश्वाची निर्मिती आहे. मी माया शक्तीला आज्ञा देतो, स्फूर्ती देतो, चेतना देतो आणि तेवढ्या सन्नी मात्राने ती सगळं विश्व निर्माण करते. मी माझ्याशिवाय विश्व निर्माण होऊ शकत नाही आणि मी विश्वात व्याप्त आहे, पण विश्व माझ्यात व्यापलेलं नाही. जरा अवघड झालं. अवघड हळूहळू मोकळं होईल आणि 9व्या अध्यायात जास्त स्पष्ट. माया या उपाधीच्या अनुषंगाने मी विश्वाचं उपादान कारण आहे आणि स्वस्वरूपाच्या दृष्टीने मी विश्वाचं निमित्त कारण आहे आणि परमात्मा या दृष्टीने मी विश्वाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे.
आणि म्हणून सांगितलं आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. या विश्वामध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. जरी पण मणी वेगवेगळे दिसत असते, वेगवेगळ्या आकाराचे दिसत असते, आणि ते सुवर्णाच्या सोन्याच्या दोऱ्यामध्ये ओले असले, तरी त्या मण्यांच्या आत आणि बाहेर सुवर्ण आहे. आकारांवर जाऊ नकोस, मण्यांच्या आकारावर जाऊ नकोस, मण्यांच्या प्रकाराकडे बघ. प्रकार फक्त सुवर्ण आहे. आपण म्हणू विविध आकाराचे आहेत, होय, पण कोणत्या प्रकाराचे आहेत? हे सगळे सुवर्णाचे बनलेले. म्हणून माया या उपाधीमध्ये चैतन्याच्या पडलेल्या प्रतिबिंबाला परमेश्वर म्हणतात. म्हणून माया विशिष्ट साभास चेतन. ईश्वर माया विशिष्ट आहे, सगुण आहे आणि निराकार आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. अवतार सगुण साकार आहेत. आणि मी जीव स्वतः ब्रह्मरूप आहे. माया विशिष्ट साभास चेतन हे ईश्वराचं नाव आहे. अविद्येने विशिष्ट झालं असल्यामुळे मी अविद्या विशिष्ट साभास चेतन हे माझं खरं नाव आहे. आपण एका मुद्द्यावर येऊ. काल एक मुद्दा मांडला होता की देव माझा आहे, मी देवाचा आहे आणि मीच देव आहे. यात एक प्रश्न होता की मग वागायचं कसं? पहिल्यांदा देव माझा आहे असं म्हणून प्रत्येक गोष्ट देवासाठी करायची. आपण आपल्या मुलासाठी करतो की नाही? त्याला आवडते, त्याला हे रुचतं, मग त्याच्यासाठीच करायचं. माझी प्रत्येक हालचाल त्याच्यासाठी असते. कधीतरी एक दिवस लक्षात येत आहे की देवानी मला आपलं म्हटलंय, आणि मग मी जर चुकीचं वागलो, ज्यांनी मला आपलं म्हटलं तो माझ्यावर नाराज, आता मला ईश्वर इच्छेनुरूप वागावं लागतं. आणि आता ईश्वर प्रणिधान नावाचा योगामध्ये पायरी आहे, त्यानुसार तो वागतो. त्याला सगळीकडे परमेश्वर दिसतो आणि तो स्वतःलाही परमेश्वर आहे अशा स्थितीपर्यंत येऊन पोचतो. तो मी आहे या स्थितीत ती तिसरी पायरी आहे. म्हणून जन्माध्यस्य यथा, विश्वाची निर्मिती परब्रह्म स्वरूपामधून झाली. लयही तिथेच आहे आणि स्थिती पण तिथेच. मातीचा केला पशुपती, पूजा झाल्यानंतर त्याचं विसर्जन करायचं. माती माती माझे सामावे, शिवपूजा शिवासी भावे. असा ज्या वेळेला मी विचार करेन त्यावेळेला मग मला जगता येणं सोपं होणार. 7वा अध्याय जगण्यासाठी सांगितलं आहे. प्रत्येक अध्याय जगण्यासाठी सांगितलाय, प्रत्येक श्लोक जगण्यासाठी सांगितलाय. म्हणून भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. त्याच्यावर मला अंमल करता येण्यासाठी भगवद्गीता आवर्जून भगवंतांनी सांगितलं. भगवंत कृपाळू आहेत, भगवंत दयाळू आहेत. मला श्रुती पाहिजे त्या प्रमाणात अंमल करता येणार नाही, म्हणून ते अंमल करण्यासाठी म्हणजे तसं वागण्यासाठी भगवद्गीता सांगितली. रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम दृश. सगळ्या रसांमध्ये मी रस आहे.
आता रस शब्द आम्हाला कळला पाहिजे. आम्ही अरसिक आहोत. आम्हाला रस कळत नाही. आमच्या मनाला जे अनुकूल आहे त्याला आम्ही रस समजतो. आमच्या मनाला जे प्रतिकूल आहे त्याला आम्ही रस समजत नाही. उदाहरण देतो. मोर पिसारा फुलवतो. त्याचा पिसारा फुलवणं एवढं आल्हादकारक असतं, पण त्याच्या मनात येईल तेव्हा तो पिसारा फुलवेल ना. आम्हाला मोर दिसला, शिवगडला दिसतो. आम्हाला मोर दिसला की त्याने पिसारा नाही फिरवला की आम्हाला वाईट वाटतं. वास्तविक मोर दिसणं हाच रस आहे. आम्हाला पाहिल्यानंतर तो जरी पळून जात असला तरी त्याच्या पायावर जे धावणं आहे ते सुद्धा एका डौलामध्ये आहे. त्यावेळेला त्याची जी मान हालते, त्यावेळी त्याचा पिसारा तो उंच करून थोडासा धावायचा प्रयत्न करतो, बॅलन्स करतो बॉडीला. ते सुद्धा किती आनंददायी गोष्ट. पण आम्हाला पिसाराच बघायचा असल्यामुळे मग त्याचं आम्हाला धावणं, त्याचं आम्हाला पळणं, त्याच्या मालेची मागे पुढे होणारी हालचाल आणि त्याचा पिसाऱ्याचा केलेला बॅलन्स, या गोष्टीत रस आहे हे आमच्या लक्षातच येत. म्हणून मनुष्य अरसिक आहे. खरे रसिक कोण असतील? संत आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना आत्मा दिसतो. रसोवई सहा. प्रत्येक गोष्टीत त्यांना आत्मा दिसतो. आणि म्हणून आता रस शब्दाचा आणखीन एक अर्थ बघूया. पाण्यामध्ये जे अनुभवाला येतं त्याला रस असं म्हणतात. आता साखरेचा पाक जिभेवर लाळ मिसळल्यानंतर कळतो ना. साखरेची चव साखर लाळेमध्ये मिसळल्यानंतर कळते. रसोवई सहा. कारल्याची चव जिभेवर कारलं आल्यानंतर कळते. रसोवई सहा. आता हे जे रसत्व आहे हे पाण्याच्या रूपाने आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध हा पृथ्वी तत्वाचा गुण आहे. रस हा आपतत्वाचा म्हणजे पाण्याचा गुण आहे. जिथे जिथे रस असतो तिथे तिथे भगवंत. ज्या ज्या ठिकाणी रस आहे तिथे तिथे भगवंत आहे. मग आता प्रत्येक रस आम्हाला चाखता आला पाहिजे की नाही हो. कारल्याचा रस कडू आहे, पण कडूपणाची पण एक काय आहे, वैशिष्ट्य आहे, वैविध्य आहे. त्या रसामधली एक अपूर्वता आहे. आंबटपणात जशी अपूर्वता आहे, फक्त गोड्यामध्येच रस आहे असं नाही. खारटपणा, आंबटपणा, तुरटपणा सगळे रस आहेत हो. मग गारवा सुद्धा रसच आहे. आम्हाला रसत्व परमेश्वर आहे हे जर कळलं, अन्नाला नाव ठेवणं आपोआप थांबून जाईल. रसातलं रसत्व तो आहे. रस कसाही असो, आम्हाला रुचणारा असो की अरुचणारा असो, रुची असते किंवा अरुची असू शकते. एखाद्याला गोड आवडू शकतं, एखाद्याला नावडू शकतं. आवड आणि नावड हा त्या जीवाचा भाग आहे, पण त्यातलं रसत्व हा भगवंताचा भाग. रसत्वाची जर जाणीव केली आणि रसोवई सहा याचा जर विचार केला तर भगवंत सांगतात ते आम्हाला पटून जाईल. काय? रसो हमपसु. रसो हमपसु कोणते? तो रस मी आहे रे. एकदा मला कळलं की मी तो आहे की मग एक उपासना चाकोरीबद्ध होत नाही. इतके ते इतके वाजता बसणे, अमुक अमुक एवढं एवढं म्हणणे आणि म्हटलं की झालं आरती करणे, प्रसाद खाणे आणि निघणे, झाली उपासना. भगवद्गीतेने उपासना एवढ्या विस्तृत स्वरूपात सांगितली, पण काकांनी हे बारकावे
त्यांच्या भगवद्गीतेच्या टिप्स मध्ये. उपासनेला चाकोरी पद्धत येता कामा नये. उपासनेला व्याप्ती असली पाहिजे, विविध आयाम असले पाहिजे. पण उपासना करणाऱ्यांच्या डोक्यात तसं नसतंच. त्यांच्या डोक्यात एक चाकोरी असते आणि त्यांचं ते उपासना मंडळ असतं. आणि मग आमची उपस्थिती किती, आम्ही केलं काय. रसो हमपसु कंसेय, रसो हमपसु. हे अर्जुना, मी रस आहे. आता उपासना सगळीकडे रसत्वानी करता येते. कशी? प्रभास्मी शशी सूर्ययो. शशी शब्दाचा अर्थ चंद्र असा होतो आणि सूर्य शब्दाचा आता अर्थ सांगण्याची गरजच नाही. आम्ही रोजच शब्द वापरतो सूर्य. चंद्राला शशी काही जणांना माहित नसेल किंवा असेलही. प्रभास्मी शशी सूर्ययो. चंद्रामधून येणारी प्रभा आणि सूर्यामधून येणारी प्रभा मी आहे. हे असं कसं हो? चंद्राची प्रभा गार आहे, चंद्र शीतल आहे की नाही. सूर्य उष्ण आहे आणि भगवंत म्हणतात आहे की चंद्राची प्रभा मी आहे. हे कसं हो? हे कसं? एकच भगवंत उष्णही आहे म्हणतो आणि थंडही पण आहे म्हणतो. असं कसं असेल? का नसेल? असा प्रश्न विचारायचा आपण. भगवंत म्हणतात आहे म्हणजे ते सत्य आहे, का नसेल? ह्याचं उत्तर आहे बघा. वीज, एकच वीज फ्रीजला आणि एसीला सप्लाय होतो, गारवा निर्माण. वीज फ्रीज आणि एअर कंडिशनला सप्लाय झाली की गारवा निर्माण. आणि तीच वीज जर मायक्रोवेव्हला किंवा ओव्हनला किंवा हीटरला सप्लाय झाली तर उष्णता निर्माण होते. वीज तीच आहे, एका ठिकाणी ती गारवा निर्माण करते, तीच वीज दुसऱ्या ठिकाणी उष्णता दाखवते. प्रभास्मी शशी सूर्ययोः. आता इथे योः हे अनेक वचन आहे, म्हणजे नुसतं चंद्र आणि सूर्य एवढ्यासाठी घेऊ नका. अग्नीमधली सुद्धा तीच आहे. अग्नीमधली उष्णता सुद्धा तोच आहे. प्रभास्मी शशी सूर्ययोः. आता उष्णता म्हटलं तर अग्नीमधलाही विषय आला आणि प्रभा म्हटलं, प्रभा म्हणजे उजेड, तर मग शशी आणि सूर्यामध्ये घेता येईल. मग आपल्याला बल्ब मधली पण प्रभा तोच आहे असं घेता येईल ना. उपासना सांगतोय, बल्ब लावल्यानंतर, ट्यूबलाईट लावल्यानंतर, नाईट लॅम्प लावल्यानंतर जी प्रभा येते, कमी अधिक असो, ती तोच आहे, याला उपासना म्हणतात. पण आम्हाला एका ठिकाणी बसून 1 तास नियमाने वरून फराळाची काही व्यवस्था असेल तर ती कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आमचं उपासना मंडळ धन्य होत. याच्या पलीकडे उपासना नेण्याची आमची तयारीच नाही करत. म्हणून उपासना मंडळ आत्मचिंतनाकडे वळत नाही आणि वळले पाहिजेत, हा काकांचा आग्रह आहे. उपासना मंडळ असणं चांगली गोष्ट आहे, कारण ते कर्ममंडळ नाहीये. कर्मातून उपासनेपर्यंत प्रगती केली आहे, उपासनेतून ज्ञानापर्यंत प्रगती झाली पाहिजे. प्रभास्मी शशी सूर्ययोः. चंद्रातली प्रभा ही मीच आहे, सूर्यातली प्रभा सुद्धा मीच आहे. मग आता इलेक्ट्रिक बल्ब लागल्यानंतर ती प्रभा कोण? तोच आहे. आता तो आहे हे जर बल्ब लागल्यानंतर आमच्या लक्षात आलं, उपासना झाली की नाही झाली? आणि असं आमच्या लक्षात आलं तर मग आमचा अभ्यास बरोबर होतो.
मग आमची उपासना सार्थकी लागते. लक्षात ठेवा, उपासना जोपर्यंत ब्रह्मस्वरूपापर्यंत, ते मी आहे पर्यंत वाटचाल करत नाही, तोपर्यंत उपासनेला पूर्णत्व नाही. कर्म जोपर्यंत सूक्ष्म गर्भ होत नाही, उपासनेच्या स्थितीत जाऊन पोहोचत नाही, तोपर्यंत ते स्थूल कर्म जास्त तापदायक असतं. कर्तृत्ववान लोकांनाही फार सहन करावं लागतं. त्यांना त्या वानत्वाचा कंटाळा येऊन जातो. नको म्हणतो हे कर्तृत्ववानत्व. आता मी मोकळं झालो पाहिजे, याच्यातून सुटलो पाहिजे असं वाटतं. रतन टाटाने ज्या वेळेला नॅनो काढले, त्यावेळेला ते म्हणाले, माझ्या आयुष्यातलं हे शेवटचं प्रोडक्शन. माझं एक स्वप्न होतं की भारतातल्या गरीबातला गरीब स्कूटरवर पत्नी आणि 2 मुलांना घेऊन जाणारा, जो उन्हात तानात पावसात थंडीत वाऱ्यात जो नागरिक आहे आपल्या देशाचा, त्याला ऊन वारा पाऊस न लागता जाता यावं म्हणून त्यांनी नॅनो काढली आणि म्हणाले, आता माझं स्वप्न पूर्ण झालं, आता मी याच्यातनं मोकळा. पण नेमका त्याचा खप न झाल्यामुळे पुन्हा त्यांना वेगळं काहीतरी पाऊल उचलावं लागलं आणि कंपनीला वर आणण्यासाठी पुन्हा टाटांना वेगळे प्रयत्न करावे लागले. आता ते कर्म त्यांना नाही समाधान नाही देऊ शकत. आपल्याला त्या भागात जायचं नाहीये. कर्म हे कायम सुख देऊ शकत नाही, हा आपला मुद्दा आहे. कारण कर्ता कर्म आणि क्रिया या तीननी ते युक्त असतं, म्हणून ते अचेतन जड असतं, म्हणून ते चेतनत्वाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून कुठलंही साधन कृत्रिम आहे, कर्मयुक्त असल्यामुळे साधनाने अकृत्रिम आत्मा प्राप्त होत नाही. पुन्हा वाक्य वापरू, कृत्रिम साधनाने अकृत्रिम आत्मा प्राप्त होत नाही. कृत्रिम कर्माने अकृत्रिम आत्मा प्राप्त होत नाही. कृत्रिम उपासनेने अकृत्रिम आत्मा प्राप्त होत नाही. म्हणजे मग उपासनेचा दंभ नाही होणार. उपासनेची गरज आहे, पण कधीतरी ज्ञानात गेलं पाहिजे, वरच्या वर्गात प्रवेश केला पाहिजे. असो, म्हणून कर्म करणाऱ्यांची संख्या खूप असते, त्या मनाने उपासना करणाऱ्यांची संख्या कमी असते. उपासक कमी असतात आणि त्यानंतर ज्ञानाभ्यास करणारे अतिशय कमी असतात. म्हणून त्यांना नावही ठेवले जातात. रेअर ज्या गोष्टी असतात, त्यांचं एकतर कौतुक होतं, नाहीतर निंदा होते. कारण बाकीचे तसे होऊ शकत नाही, मग ते त्यांना नाव ठेवतात. असो, प्रपंचाचा भाग आहे. प्रणवा सर्व वेदेषु शब्दाखे पौरुषम दृशु. प्रणव मी आहे, आकाशातला शब्द मी आहे, ओंकार मी आहे. कठोपनिषद, एतद आलंबनम श्रेष्ठ, एतद आलंबनम परम, एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. कठोपनिषद. प्रणव प्रणव धरू शरो आत्मा ब्रह्म तदोच्च, प्रणोधरू शरू आत्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते. मुंडक उपनिषद. अप्रमथ्येन वेद्धव्यम शरवत्तन मयो भवेत. प्रणवा सर्वभूतेषु, हा ओंकार. प्रणवा सर्व वेदेषु, वेदातला प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार आणि प्रणव दोन्ही अर्थ समानार्थी शब्द आहेत. कोणत्याही मंत्राला ज्या वेळेला प्रणव लागतो, ओंकार लागतो, तेव्हा त्याला बीजमंत्र म्हणतात. त्यात मग आणखीन काही शब्द इम ह्रीम क्रीम वगैरे वगैरे वगैरे. पण प्रणवयुक्त जो मंत्र असतो, तो मंत्र असा बाहेर नाही जपता येत. श्रीराम जय राम जय जय राम,
जय जय रामकृष्ण हरी कुठल्याही वेळा चालता बोलता उठता बसता खैर शब्द हा आकाशाचा गुण आहे. आकाशाचा शब्द मी आहे. आत्मना हा आकाश हा संभूत हा आपण पाहिलाय. आणि म्हणून आकाशातलं तो शब्द मी आहे. पौरुषम नृषू पुरुषामध्ये असलेलं पौरुषत्व मी आहे. पुंबुद्धी इति पौरुष. पुंबुद्धी शब्दाचा अर्थ वृद्धी करणारी बुद्धी, शौर्य करणारी बुद्धी, वीर्य करणारी बुद्धी, बल देणारी बुद्धी. हा पुरुष जो शब्द आहे हा स्त्री आणि पुरुष या अर्थाने नाही आहे. प्रत्येक मनुष्यात म्हणजे जीवात पौरुषत्व आहे. प्रत्येक जीवात पौरुषत्व आहे. प्रत्येक जीवामध्ये तेज आहे, धृती आहे, वीर्य आहे, बल आहे, सामर्थ्य आहे. आणि या गुणांचं एकत्रीकरण याला पौरुषत्व असं म्हणतात. म्हणून माणूस म्हणजे पुरुष असा अर्थ नाहीये वेदांचा. मग आता मनुष्यामध्ये जे जे सद्गुण असतील ना ते मनुष्याचे नसून परमेश्वराचे आहेत. जीवामध्ये जे जे सद्गुण असतील ना ते त्या जीवाचे नसून परमेश्वराचे आहेत. उदाहरणार्थ कुत्र्यातला प्रामाणिकपणा कोणाचा गुण आहे? हा नावाने जरी कुत्र्यामध्ये असला तरी तो त्याच्यासाठी आपला प्राण ओतून देतो. ज्याला आपला मालक मानलाय त्याच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. ईश्वराचा गुण आहे. हा परमेश्वराचा आहे. म्हणून पौरुषम नृषू कोणत्याही माणसाला पुरुष समजल्यानंतर त्याची निंदा करण्याचा मला अधिकार नाही. पुरुनी शेते इति पुरुष. 9 द्वाराच्या किल्ल्यामध्ये जो राहतो त्याला पुरुष असं म्हणतात. शेते म्हणजे झोपलेला आहे. 9 द्वाराच्या देहामध्ये जो झोपलेला आहे त्याला पुरुष असं म्हणतात. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर जीवाचा म्हटलाय, माणसाचा नाही म्हटलं, पुरुषाचाही नाही म्हटलं. कुठल्याही जीवाचा मत्सर करण्याचा मला जरा सुद्धा अधिकार नाही. उपासना म्हणतात याला. उपासनेमध्ये काय आहे? यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पायल. उपासना ही आहे. एवढे बारकावे उपासनेचे आम्हाला समजूनही घ्यायचे नसतात आणि करायचे नसतात. कारण उपासना उरकून टाकायची असते. उरकून टाकलेली उपासना ज्ञानामध्ये परिवर्तित नाही. प्रवचन भलेही करून घेऊ पण ती ज्ञानरूपतेमध्ये परिवर्तित होण्यासाठी त्याच्या मागचे वर्म आणि बारकावे जे काकांनी सांगितले आहेत ते आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे जसं जसं आम्ही लक्षात घेऊ तसा तसा आम्ही समोर वाटचाल करू. नाही तर मग आहे तिथेच ती पिन घासते त्या रेकॉर्डवर. आणि आमचं तेच चालू असतं आयुष्यभर. मी 40 वर्ष एकादशा केल्या. काय वाक्य असतं? मी 40 वर्ष एकादशा केल्या. काय मिळवलं? तिथं बघ, घरामध्ये वरण किंवा भाजी यांच्या चवीमध्ये थोडस तुझ्या रुचीला जुळलं नाही तर तू संतापतोय. तू एकादशा केल्या म्हणतोय. तुला 40 वर्ष कमी पडले आहेत, अजून पुढचे 40 वर्ष कर. एक दिवस कळलं पाहिजे रसो वै सहा रसो हम अपसू. आम्हाला थोरवीच माहिती नाही आमच्या धर्मात. आम्हाला श्रेष्ठत्व माहिती नाही भगवंतांच्या श्लोकांमधलं, उपनिषदांच्या मंत्रांमधलं आणि ब्रह्मसूत्रांतल्या आज्ञेमधलं आम्हाला श्रेष्ठत्व माहिती. म्हणून ही परिस्थिती असते. पुण्यो गंधा पृथिव्याम च तेजश्चास्मी विभावसौ. जीवनम सर्वभूतेषु
तपश्चास्मी तपस्विषु. पुण्यो गंध हा पृथ्वीमधला गंध मी आहे. आता जसं आतापर्यंत ते जे सांगितलं तसं पृथ्वीमधला गंध मी आहे. आता पुण्य शब्द वापरला आहे. का वापरला आहे? कारण गंधाचे दोन प्रकार येतात, सुगंध आणि दुर्गंध. एक चांगला असतो, एक वाईट असतो. पण गंधातलं जे गंधत्व आहे ते मी आहे. ते सुगंधही नसतं आणि दुर्गंधही नसतं, फक्त गंधत्व असतं. आणि गंधत्व शी माझा संबंध आहे. एकदा हे लक्षात आलं की कुठल्याही गंधाकडे पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये रागद्वेष, आवड निवड या गोष्टी आरोपित करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. अस्वीकार्य असेल बाजूला व्हायचं, स्वीकार्य असेल स्वीकारायचा. परंतु टीका टिप्पणी आणि स्तुती करत बसण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तो मी आहे, गंध नाही, गंधत्व, तत्व मी आहे. आपली विश्वाकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. हा उपासनेचा काय म्हणतात उपासनेमध्ये, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधय. जिथे जिथे माझं मन जाईल तिथे तिथे भगवंता तुझंच रूप आहे. आणि एकदा हे लक्षात आलं की मग तिथे माझे रागद्वेष उफाळत नाही, उसळत नाही, त्याचे कारंजे येत नाही. परमेश्वराचं महात्म्यच लक्षात. जिकडे जिकडे जाल तिकडे तिकडे. आता अथर्व शीर्ष म्हणतात, भद्रंग करणे विशृणुयाम देवा. भद्रंग पश्चिम, भद्रम नाही म्हणायचं, भद्रंग म्हणा. अनुनासिक वापरायचं असतं. छ छ ज झ य हे अनुनासिक आहे. भद्रंग, भद्रंग करणे बी, भद्रम नाही. असो, करणे बी शृणुयाम, पश्चिम म्हणजे पाचही ज्ञानेंद्रियांना जे कळतं ते माझ्या कल्याणप्रद आहे. कसं कळलं पाहिजे? असं कळलं पाहिजे. प्रभास्मी शशी सूर्य यो असं कळलं पाहिजे. पुण्यगंध हा असं कळलं पाहिजे. तो मी आहे, रसोई सहा हे मला कळलं पाहिजे. आता प्रभास्मी शशी सूर्य यो, प्रभा शब्दाचा अर्थ तेज असा होतो. आता मघा काय म्हटलं त्यांनी? प्रभास्मी शशी सूर्य यो हो. आता काय म्हणतात? तेजश्चास्मी विभाव असो. आता अग्नीमधलं तेज मी आहे, म्हणजे दाहकता मी आहे. आता सूर्यामधली दाहकता पण मी आहे. आता प्रभा म्हणजे उजेड. आता उजेडाचा विषय नाही आहे, आता उष्णतेचा विषय आहे. आता उष्णतेचा विषय आहे, म्हणजे सूर्यामधली उष्णता मी आहे, विजेमधली उष्णता मी आहे, चंद्र सूर्य तारे अग्नी या सगळ्यांमधला उष्णता मी आहे. तेजश्चास्मी विभाव असतो. मग आता एखादा माणूस असतो, तेजपुंज वाटतो. अरे वा, काय तेजपुंज वाटतात आहे. ते तेज हे आहेत. प्रत्येकामध्ये तेज असतं. ज्याच्यामध्ये तेज, काय तेजपुंज आहे, फार चपळ आहे. चपळता हे तेजच आहे. त्याच्या हालचालीमधली तेज आहे ते. चपळता जी आहे ना, हालचालीमधलं तेज आहे. काही मुलं खूप चुणकदार असतात, फटाफट उत्तर देतात, त्यांची बुद्धी तेजस्वी असते. आम्हाला ते तेज जाणून घेता आलं पाहिजे आणि त्या तेजाचा फायदा करून घेता आला पाहिजे. नाही तर आम्हाला तो चुणूकदार मुलगा असतो तो आवडतो खूप. नाही, तो परमेश्वराचं तेज आहे. आम्हाला आवडायला परमेश्वर पाहिजे. म्हणजे त्या मुलावर लोभ करू नये असं नाही शाळेतल्या. करावा.
पण परमेश्वराचं रूप आहे असं समजून करावा. त्याच्यातलं तेज ईश्वराचं आहे. हा बाळ माझ्यापाशी आला की मला ईश्वराची जास्त आठवण होते. तेजपुंज बालक आहे. तेजश्चास्मी विभावसो जीवनम सर्वभूतेषु. सगळीकडे आम्हाला तेज कळलं पाहिजे. काही जणांचं बोलणं तेज असतं, काही जणांचं वागणं तेज, काही जणांचं बघणं तेज असतं. मी वाईट अर्थाने म्हणत नाही. काही प्राणी 5-5 किलोमीटर पर्यंतचा आवाज ऐकू शकतात. तेजच आहे. 5 किलोमीटरच्या पलीकडचा आवाज त्या प्राण्यांना ऐकायला येतो. सिंहाची गर्जना 8 किलोमीटर पर्यंत दूर जाते. 8 किलोमीटर वरून टिपतायत. काही प्राणी त्यांच्या आवाजांमधून बरोबर त्यांना काय म्हणायचं आहे हे टिपतात. त्यांना बोलता येत नसलं तरी अंदाज असतो बरोबर, आणि तो खरा असतो. त्यांच्या बुद्धीला ते बरोबर आकलन होतं. पाऊस पडण्यापूर्वी काही किड्यांना बरोबर अंदाज येतो. कुत्र्याला गंधाचा अंदाज येतो. हा अंदाज हे तेज आहे. आणि म्हणून जीवनम सर्वभूतेषु, सर्व भूत मात्रांमध्ये जीवन मी आहे, म्हणजे जीवत्व मी आहे. या ठिकाणी जीवन शब्दाचा अर्थ पाणी असा नाही आहे. वॉटर सप्लायला असंच एक नाव आहे, काहीतरी जीवन महा काहीतरी नाव आहे त्यांचं. जीवंती सर्वाणी भूतानी अनेन इति जीवनम. सगळ्यांमधलं जीवत्व मी आहे. जीवन प्राधिकरण असं काहीतरी नाव आहे. केवळ प्राण म्हणजे जीवन नव्हे, प्राण गेलं म्हणजे जीवन गेलं असं नव्हे. एक लक्षात ठेवा, जन्माचा दिवस आणि मृत्यूचा दिवस याच्या मधले जो काळ आहे त्या काळाला आयुष्य म्हणतात. आणि जन्माचा क्षण ते मृत्यूचा क्षण याच्या मधल्या ज्या घडामोडी आहेत त्याला जीवन असतं. यांचं आयुष्य किती होतं, या वर्षापासून या वर्षावर. आणि मग दुसरा प्रश्न विचारतात, जीवनात काय काय केलं, काय काय घडलं, मग ते सांगा. म्हणून नुसतं प्राण म्हणजे जीवन नव्हे. प्राण कासा वीस झाला म्हणजे जीव कासा वीस झाला असं आपण म्हणतो. पण जीवस्य जीवन. जीवन वेगळं, जीवत्व वेगळं, प्राण वेगळे आणि प्राणाचा प्राण वेगळा. श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोयत वाचस्य वाचा सहु प्राणस्य प्राणाः. प्राणाचा प्राण मी आहे भगवंत म्हणतात. असो, तपस्यास्मी तपस्विषु. सगळ्या तपस्व्यांमधलं तप मी आहे, म्हणजे पुरुषामधलं तपस मी आहे. काय काय तपस आहेत, कायिक तपस आहे, मानसिक तपस आहे, वाचिक तपस आहे. देवद्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जनम कायिक तप. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् वाचिक तप. मनःप्रसादात सौम्यत्वम मानसिक तप. एक शरीराचं तप आहे, एक वाणीचं तप आहे, आणि एक मनाचं तप आहे. म्हणून चित्तप्रसाद मानस तपाचा स्तोत्र आहे, शंकराचार्यांनी सांगितलं. म्हणून तपश्चास्मी तपस्विषु. 17व्या अध्यायामध्ये याचं डिटेल्स येईल सगळं, कायिक वाचिक आणि मानसिक गुणत्रय. खैर,
तपामधलं तपत्व मी आहे. तपस्यास्मी तपस्वीषु. कशासाठी तप करायचं? तपामधलं तपत्व तो आहे हे जाणून घेण्यासाठी. आणि तो आहे हे जाणून घेतल्यानंतर थांबायचं नाही. तो मी आहे हे लक्षात ठेव. असं एकदा ज्या वेळेला मी करेन, त्यावेळेला तपस्रूपाने सुद्धा तो परमात्मा मला प्राप्त होतो. तपस्मध्ये श्रद्धा येते, निष्ठा येते, सातत्य येतं, जिद्द होते आणि दीर्घ काळाचे प्रयत्न येतात. याला तपस म्हणतात. आपल्या भगवद्गीतेला 8 महिन्यापेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. अध्याय 6च झाले. पूर्ण व्हायला नक्कीच वेळ बराच लागणार. आणि एवढा वेळ आम्ही नियमाने ऐकणं हे तपस आहे. एवढा वेळ त्याचा अभ्यास चालू ठेवणं तपस आहे. एवढा काळ त्याच्यावर चिंतन करत राहणं तपस आहे. आणि त्यातून आत्मप्राप्ती करून घेणं हे खऱ्या अर्थाने तपस्रूपत्व आहे. मी परमात्मा रूपाने स्थित आहे. इथे जाणेपर्यंत तपस आहेच, लक्षात ठेवा. तो परमात्मा मी आहे, याला तपस असं म्हणतात. एकाएकी तपस फलाला नाही येत. आज अभ्यासाला बसले आणि उद्या अभ्यास थांबवला, फलाला नाही येत. त्याचं सातत्य महत्वाचं. म्हणून कोरोना काळ, पहिला कोरोना मोदीच्या वेळेला, ज्या वेळेला आपण हा सुरू केलाय, आपल्याला 2 वर्ष झाले ऑनलाईन. मोदी काळामध्ये घंटानाद सांगितला, त्याच्यानंतर आपण जो सुरू केला आपला ऑनलाईन अभ्यास, त्याचं सातत्य आजही टिकलंय. आणि एवढे सगळे जण ते सातत्यात सहभागी आहेत. प्रत्येकाचं हे तपस आहे, लक्षात ठेवा. माझंच तपस आहे असं नका समजू. हे तपस तुमचं पण आहे. आणि ह्या तपसाचे मानकरी श्री गुरु कृपेने हे तपस सिद्धीला जात. पण तपस करावं लागतं जीवाला, साधकाला तपस करावं. आणि केलेलं तपसाचं सार्थक गुरुकृपेने. पण साधकाने शास्त्रशुद्ध मार्गाने तपस केलं पाहिजे. पण नामस्मरण असो, योग असो किंवा ज्ञान साधना असो, तत्वज्ञानाचा, योगाचा किंवा नामाचा, कशाचाही पाठपुरावा कर, पण तो दीर्घकाल पाहिजे, सतत पाहिजे, अव्याहत पाहिजे, न चुकता पाहिजे, खंड नाही. ह्याला तपस असं म्हणतात. आणि तो परमात्मा तपस रूपाने स्थित आहे. तो प्राप्त झाल्याशिवाय राहत. मला करायचंय का हो तपस? काय हो, रोज 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 जेवतो त्याला तपस नाही म्हणत. शरीराची गरज आहे. पण रोज जेवत असताना ह्यातला रस तो आहे आणि तो मी आहे, या जाणीवेने जेवण तपस आहे, लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं की कर्म करणं सोपं आहे, पण कर्माच्या मागचा पुरुषार्थ करून जर केलं तर मग तरला तो माणूस. साध्या जेवणातून सुद्धा तेजस्विनावधितमस्तु मावित विषावह. प्रत्येक गोष्टीतून ते तेज, तर तेज रूपत्व मला प्राप्त करून घेता येतं. म्हणून फार फायदेशीर आहे. उपासना अशी एवढूशा चौकटीमध्ये नेऊन ठेवू नका. पहिले हे म्हणायचं, नंतर ते म्हणायचं, नंतर ते म्हणायचं, एवढे मंत्र झाले, असं झालं, एवढं माळ झाला, असं झालं, झालं. प्राथमिक स्तरावर अशी करायलाही पाहिजे. एक दिवस वर तर गेलंच पाहिजे की नाही. 1, 2, 3, 4, 10 पर्यंतच किती दिवस म्हणणार? आता 11, 12, 13 म्हणा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करा आणि त्याचा आता वापर करा. उपासनेला नावं नाही ठेवत आहे,
पण उपासनेतून ज्ञानामध्ये पाऊल पडलं पाहिजे याबद्दल जराही शंका नाही. उपासनेला गौणत्व नाहीये, श्रेष्ठत्वच आहे. सर्वसामान्याला त्यात शिरता येतं. या सामान्यत्वातून पलीकडे वाटचाल करता आली पाहिजे आणि ती जमली पाहिजे. जमली पाहिजे की जमवली पाहिजे? उत्तर आहे जमवली पाहिजे. आणि अशी आम्ही जमवू हे आश्वासन सद्गुरू डॉक्टर काकांना आपल्याकडून मिळालं पाहिजे, म्हणजे त्यांची कृपा आशीर्वाद आपल्या मागे. अधिक वर्णन भगवंतानी पुन्हा पुढच्या श्लोकांमध्ये केलं आहे. बीजम माम सर्वभूतानां. शास्त्रासंबंधीचा उल्लेख आहे. काही बारकावे आहेत जे उद्या म्हणजे सोमवारी सांगणार आहे. आपण जरूर ऐकूया. आपण सगळेजण तपस करत आहात याबद्दल खरोखर मला इतकं कौतुक वाटतंय, एवढा आनंद होतो तुमचा काय सोपं नाही. एवढ्या संख्येने सगळ्यांनी निष्ठेने राहणं. संख्या घटत नाही, सण असो की वार. 5-15 लोक कधी असणार कधी नसणार एवढं तर स्वाभाविक आहे एवढ्या गोष्टी. पण तरीही तो टेम्पो सगळ्यांनी कायम ठेवला आहे आणि आपलं तपस प्रत्येक जण निभवत आहे. हे यश आहे, आपल्या अभ्यासाचं यश आहे, काकांची कृपा प्राप्तीचं चिन्ह आहे. इट्स ए सिग्नल ऑफ कृपा प्राप्ती. सद्गुरू डॉक्टर काकांची कृपा आपल्या सगळ्यांवर होईल यात जरा सुद्धा शंका नाही. उद्या शनिवार आहे. सकाळी 11 आणि परवा सकाळी 11 वाजता ब्रह्मचिंतन आहे. अजून त्यांचा मला मेसेज आला नाही. आला तर व्हॉट्सअपवर मी टाकणार आहे, बघून घ्याल. लिंक पण येईल. कसं झालं तर आपण जॉईन व्हाल. त्यांनी मला आहे असं फोनवर सांगितलं असल्यामुळे आहे हेच गृहीत धरूया. आणि उद्या 11 वाजता ब्रह्मचिंतनासाठी भेटू. सातत्याचं कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आम्हाला सातत्य सांभाळायचं आहे, अखंडत्व सांभाळायचं. विषयामध्ये एकदा हरवून गेला माणूस तर पुन्हा इकडे परत येणं कठीण जातं. म्हणून चिटकून राहायचं. हेच तपस आहे. हे तपस आपल्या सगळ्यांना श्रेष्ठ तत्वाला घेऊन जाईल यात जराही शंका नाही. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.